आज बघणार आहे आपण ऑसिलेशन मधला 5th लेक्चर, दॅट इज एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्म इन सिंपल हार्मोनिक मोशन. काय बघायचे? एनर्जी मध्ये पोटेन्शियल एनर्जी पाहिजे, कायनेटिक एनर्जी काढायची आणि त्याची टोटल केली की पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. म्हणजे पहिलं काय काढायचे? पोटेन्शियल एनर्जी, नंतर काय काढायचं? कायनेटिक एनर्जी, नंतर त्याची टोटल काढायची. राईट, एवढ्या 3 गोष्टी माहिती पाहिजे. आता हे कशाच्या आधारे काढतोय आपण? नेहमीप्रमाणे सिंपल पेंडुलम नीट बघा. हा सिंपल पेंडुलमची मेन पोझिशन, बरोबर, आणि हा पार्टिकल येथून इथपर्यंत आला, बरोबर. हा टोटल बघा, हा ओ, हा ए आणि हा बी. पार्टिकल काय होतोय? ऑसिलेट होतोय अलॉंग ए बी, असं ऑसिलेट होतोय. ए बी परफॉर्म करतोय पार्टिकल. तेच आपण सरळ दाखवलंय बघा. हा ए आहे आणि हा बी आहे आणि हा ओरिजिन आहे, तो दाखवलाय. म्हणजे असा कर कट केलाय आणि सरळ काढलाय इथं. असा गृहीत धरायचा असा सिंपल पेंडुलम आहे, असं कन्सिडर करा. राईट, असा सिंपल पेंडुलम ऑसिलेट होतोय. आता ह्याची पहिली प्राथमिक माहिती काय सांगायची? की हा सिंपल पेंडुलम ए टू बी परफॉर्म करतोय. परफॉर्मन्स बघितलाय, डान्स बघितलाय ना असा. हे काय? परफॉर्मन्स. वेगवेगळे कारभारी दमान, काय परफॉर्मन्स आहे. तसा हा सिंपल पेंडुलमचा परफॉर्मन्स आहे. कसा डान्स करतोय? ए पासून बी पर्यंत तो काय करतोय? परफॉर्म करतोय. कोण? पार्टिकल. आणि तीच सांगायची. काय म्हणायचं? कन्सिडर पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अलॉंग ए बी अबाउट मीन पोझिशन. काय म्हणतोय? कन्सिडर पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अलॉंग ए बी. ओ इज द मेन पोझिशन. पार्टिकल पी या ठिकाणी आहे आणि तो ओ पासून 100 एवढ्या डिस्टन्सवर आहे. सपोज particle is at point P which is at a distance x from O. Suppose particle is point P which is at a distance x from O. माहिती लक्षात आली? बघा पुन्हा एकदा सांगतो. Consider particle performing linear simple harmonic motion along AB. ठीक आहे असा. Consider particle performing linear simple harmonic motion along AB. O is the mean position, P is the any point which is at a distance x from O. Then restoring force acting on the particle is F is equal to minus kx. Restoring force सांगितला होता बघा. आता बघा, पार्टिकल इथून इथपर्यंत गेला, बरोबर. तो सोडला की कुठे येतो? मेन पोझिशनला. आणि जो फोर्स मेन पोझिशनला आणतो त्याला काय म्हणायचं? रिस्टोरिंग फोर्स. बरोबर. पार्टिकल सोडला की कुठे येणार आहे? मेन पोझिशनला. तो आपोआप येतोय का? नाही, फोर्स आणतोय. कुठला फोर्स? रिस्टोरिंग फोर्स. आणि तो कुठला काढला? रिस्टोरिंग फोर्स ऍट पॉइंट पी इज एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. एफ म्हणजे रिस्टोरिंग फोर्स, के म्हणजे फोर्स कॉन्स्टंट आणि एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. एवढं लक्षात आलं? दिस इज द इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला करायची पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्क डन असतं. कधी लक्षात ठेवा, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्क डन म्हणजेच फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर. वर्क डन म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे आता बघा, पार्टिकलला पी पासून क्यू पर्यंत एक्स एवढं डिस्टन्स केलं. सपोज पार्टिकल मूव्स थ्रू डिस्टन्स डीएक्स अगेन्स्ट रिस्टोरिंग फोर्स. बघा, रिस्टोरिंग फोर्स कोणीकडे आहे? मेन पोझिशनला. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला वर्क डन करायचं आहे, बरोबर. रिस्टोरिंग फोर्स आहे मेन पोझिशनला आणि डिस्प्लेसमेंट करायचे इकडे अपोजिट. राईट. काय म्हणतोय? सपोज पार्टिकल मूव्स through distance dx again restoring force, then small work done dw is equal to minus f into dx. Negative sign indicate that force and displacement are in opposite direction. आता फोर्स ची व्हॅल्यू भरा. dw is equal to हे मायनस आणि f ची व्हॅल्यू काय? मायनस kx. हे मायनस आणि f ची व्हॅल्यू मायनस kx dx. हेच dw is equal to मायनस मायनस प्लस dx. हे स्मॉल वर डन झालं. कशासाठी?
dx एवढ्या डिस्टन्ससाठी. आता आपल्याला टोटल वर्क डन काढायची आहे. कशासाठी? ओ पासून पी पर्यंत काढण्यासाठी. बरोबर? काय म्हणायचं बघा, टोटल वर्क डन फ्रॉम ओ टू पी, ओ पासून पी पर्यंत पार्टिकल आणण्यासाठी करावं लागणार वर्क डन. स्मॉल वर्क डन काढायचं आणि टोटल काढताना इंटिग्रेशन काढायचं. बघा, टोटल वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्मॉल डब्ल्यू. ठीक आहे, हे डी डब्ल्यू. आणि कुठून कुठपर्यंत? 0 to x. एक्स का लिमिट घेतलं बघा, मर्यादा येतं. पार्टिकल कसाही मूव्ह नाही करायचा. ओ पासून पी पर्यंत. ओ ला डिस्टन्स काय? 0. पी ला डिस्टन्स काय? x. म्हणजे हे डेफिनेट इंटिग्रल आहे 0 पासून x पर्यंत. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी डब्ल्यू? kx dx. kx dx इंटिग्रेशन फ्रॉम 0 to x. आता बघा, dx आला की x व्हेरिएबल, dy आला की y व्हेरिएबल, dt आला की t व्हेरिएबल. dx सोडून क्वांटिटी इंटिग्रेशनच्या बाहेर काढा. k बाजूला इंटिग्रेशन ऑफ x dx फ्रॉम 0 to x. आता तुम्हाला x dx चं इंटिग्रेशन माहिती पाहिजे. आता x dx चं इंटिग्रेशन कसं काढणार? तर x रेस टू n चा फॉर्म्युला समजून घ्या. x रेस टू n चा x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. काय केलं बघा, पॉवर 1 न वाढवली, तीच पॉवर खाली लिहिली. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ x काय येणार आहे? एक्स स्क्वेअर बाय 2, पॉवर 1 आहे, पॉवर 1 न वाढवली, तीच पॉवर खाली लिहिली. समजा एक्स स्क्वेअर असतं तर काय आलं असतं इंटिग्रेशन? एक्स क्यूब बाय 3. एक्स क्यूब असेल तर एक्स रेस टू 4th बाय 4th. आपलं इथं काय बघा बरं, एक्स के, एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 फ्रॉम 0 to x. हे लोअर लिमिट खाली लिहायचं आणि अप्पर लिमिट वर लिहायचं. कुठला फॉर्म्युला? एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2. आता त्याची लिमिट व्हॅल्यू भरा. हेच डब्ल्यू इज इक्वल टू व्हॉट? के. एक्सच्या ठिकाणी वरची व्हॅल्यू भरा. म्हणजे काय झालं? एक्स स्क्वेअर बाय 2. एकच्या ठिकाणी एक्स भरला, पुन्हा मायनस चिन्ह द्यायचं आणि एकच्या ठिकाणी 0 भरायचा. म्हणजे 0 स्क्वेअर बाय 2. म्हणजे काय आला? के एक्स स्क्वेअर बाय 2 म्हणजे 1/2 के एक्स स्क्वेअर. बरोबर? बट आपण ह्याच्या अगोदर के ची व्हॅल्यू माहिती आहे. बट के बाय एम म्हणजे काय? ओमेगा स्क्वेअर. म्हणजे के म्हणजे काय? एम ओमेगा स्क्वेअर. आता के ची व्हॅल्यू कुठं सबस्टिट्यूट केली इथं? सो डब्ल्यू इज इक्वल टू व्हॉट? 1/2 के म्हणजे एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. बट वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. आपण जे काम करतो ना, हे कशावर कळतं? एनर्जीवरनं. कुठली एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी. जी स्टोरिंग स्वरूपात एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी. ती कामासाठी वापरतो आपण, बॉडीमध्ये स्टोअर केलेली. त्यालाच आपण काय, वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. हेन्स ईपी पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. नक्की लक्षात राहिलं? आता आपल्याला काय काढायचे? कायनेटिक एनर्जी. काय काढायचे? कायनेटिक एनर्जी. नीट समजून घ्या. We have to find कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? हाफ एम ई स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? हाफ एम ई स्क्वेअर. म्हणजे व्हेलॉसिटी पाहिजे आपल्याला. मग आपण ह्याच्या अगोदर व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढलंय. We know that velocity of the particle is v is equal to omega root a square minus x square. व्हेलॉसिटीचा स्क्वेअर पाहिजे. स्क्वेअरिंग बोथ साइड. v स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओमेगाचा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, व्ही चा स्क्वेअर व्ही स्क्वेअर, आणि रूटचा स्क्वेअर केला की रूट कॅन्सल झाला. आता कायनेटिक एनर्जी इज E energy K
कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी काय हाफ एम व्ही स्क्वेअर. आता व्हीची व्हॅल्यू इथं बरं हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. राईट. आता आपल्याला काय काढायचे कायनेटिक एनर्जी झाली पोटेन्शियल एनर्जी काढायची दोघांची ऍडिशन करायची त्याला काय म्हणायचं टोटल एनर्जी. काय काढायचे आपल्याला थर्ड टोटल एनर्जी म्हणजे ई. टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. ईपी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ई म्हणजे कायनेटिक एनर्जी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी ही तर काढली बघा हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. व्हॉट इज कायनेटिक एनर्जी हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता इथून काय करतोय बघा हाफ कॉमन एम कॉमन ओमेगा स्क्वेअर कॉमन. आत काय राहिला इथं एक्स स्क्वेअर इथं ए स्क्वेअर आणि हा मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर कळला का बघा हाफ एम ओमेगा स्क्वेअर इथला कॉमन काढला इथे एक्स स्क्वेअर राहिलं इथे ए स्क्वेअर आलं नाही मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरला मायनस एक्स स्क्वेअर कट झाला. सो व्हॉट इज द टोटल एनर्जी हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी. किती सोपं आहे बघा. कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ एम स्क्वेअर म्हणजे व्हेलॉसिटी माहिती पाहिजे. व्हेलॉसिटी म्हणजे काय व्ही इज इक्वल टू ओमेगा रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर स्क्वेअर केला आणि तो इथं ठेवला. राईट कायनेटिक एनर्जी. आता हे एकमेकावर लक्षात कसे ठेवायचे काही वेळेला एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला प्रॉब्लेम येईल. काय प्रॉब्लेम येईल बघा तुम्हाला सांगतो. ह्याच्यात लक्षात काय ठेवायचं बघा कायनेटिक एनर्जी लक्षात ठेवा त्याच्या आधारे पोटेन्शियल एनर्जी आणि त्याच्या आधारे टोटल एनर्जी काढायची. कायनेटिक एनर्जी काय हाफ एम कायनेटिक एनर्जी बघा हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. राईट हा कायनेटिक एनर्जी. ह्यातला एक्स कट केला की टोटल एनर्जी मिळते 1/2m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि ए कट केला की पोटेन्शियल एनर्जी मिळते. नक्की कळालं ठीक आहे 1/2m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्स कट केला टोटल ए कट केला पोटेन्शियल एनर्जी दोन्ही ठेवलं कायनेटिक एनर्जी. किती सोपं आहे बघा. आता हेच एक्सप्रेशन ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आहे एम म्हणजे मास आहे ए म्हणजे अँप्लिट्यूड आहे. ओमेगा हा फ्रिक्वेन्सी मध्ये पण लिहिता यायला पाहिजे बट बघा बट ओमेगा इज इक्वल टू व्हॉट 2πn. सो व्हॉट इज द टोटल एनर्जी हाफ एम ओमेगा म्हणजे 2πn ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर स्क्वेअर करा हाफ एम 4π स्क्वेअर एन स्क्वेअर ए स्क्वेअर. ही अँग्युलर व्हेलॉसिटीच्या स्वरूपात सांगितली. आता बघा ही फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात सांगितली बट तुम्हाला पिरियडच्या स्वरूपात पण सांगता येते. बट व्हॉट इज फ्रिक्वेन्सी रेसिप्रोकल ऑफ पिरियड 1/, पिरियडला फ्रिक्वेन्सी म्हणायचं किंवा 1/, फ्रिक्वेन्सीला पिरियड म्हणायचं. तर एनच्या ठिकाणी काय ठेवा टी ठेवा. सो व्हॉट इज द ई हाफ एम 4π स्क्वेअर हा ए स्क्वेअर आणि एन स्क्वेअर म्हणजे 1/, टी स्क्वेअर. पिरियड दिला की हा एक्सप्रेशन वापरा फ्रिक्वेन्सी दिली तर हा फॉर्म्युला वापरा अँग्युलर व्हेलॉसिटी दिलं तर हा फॉर्म्युला वापरा आणि के बाय एम म्हणजेच ओमेगा स्क्वेअर म्हणजेच के म्हणजेच एम ओमेगा स्क्वेअर म्हणजे एम ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी जर के ठेवला तर 1/2 के ए स्क्वेअर म्हणजे फोर्स कॉन्स्टंटच्या स्वरूपात पण देता येतं. फॉर्म बदलायचे आहे फक्त. एक्सप्रेशन लक्षात राहिलं. किती सोपं एक्सप्रेशन आहे बघा.
असं समजून घ्या, पाठांतर करू नका, रट्टा मारू नका, कारण आपल्याला सीईटीला चांगले मार्क्स पडायचे आहेत, 12वीला चांगले मार्क्स पडायचे आहेत. डाऊट आला कॉल करा. पुण्याच्या बाहेर असाल ऑनलाईन आला, शिवाय तुम्हाला अजून काय डाऊट आला एका फोन नंबर दिलाय तुम्हाला इथं, फोन नंबर करून पण विचारू शकता. तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातला कॉलेज जॉईन करा, पण क्लास फक्त एकच, विनर्स अकॅडमी. कॉलेज कुठलंही, क्लास एकच, विनर्स अकॅडमी.